सर्वज्ञानी हंसराज आला. श्री प्रभूंच्या सेवेला का राहवले? कारण काय? आणि 16 दाम दिले ते का? आणि सांगितलं की तुम्ही आनान पदार्थ निष्पन्न करा, उडदाचे वडे मुख्य करून करा. आणि मग त्या हंसराजाने तो सर्व विधी केला तर त्यांना सेवेचे गोमटे, भजनाचे गोमटे त्यांच्या श्रीप्रभूंनी अंगी करले, स्वामींनी सांगितल्यामुळं. स्वामींनी सांगितलेलं आहे म्हणून गोमटे आहे. पाची गुणनाम त्रिकाळ स्मरा. म्हणजे दत्तात्रय प्रभूंचं स्मरण केलं तरी कोण कर स्वीकार? चक्रधर स्वामीच करतील. बरोबर आहे. चक्रपाणी प्रभूचं स्मरण कोण स्वीकार करत? स्वामींचा विधी आहे. आणि ते कुणी कुठे गेले की तेच विचारतात, बाबा दत्तात्रय प्रभूचं स्मरण श्रेष्ठ बा चक्रधर. आणि अगोदरच्या साधूने येणाऱ्या तिथं सांगितलेलं असं की दत्तात्रय प्रभूचं स्मरण केलं की लवकर सहाय्य होतं. हे असं आहे वगैरे गोष्टी असतात त्या भावनिक आणि अज्ञानाचा प्रकार असतो. म्हणून ते सांगतात की ते तसं केल्यामुळं ते स्वीकार झालेलं आहे. गोसाव्याचा हेतू तिने सिद्धीला नेला त्या हंसराजाने. आता दोन्ही अवताराकडे त्याची प्रसन्नता, योग्यता सुरू झाली. दोन्ही अवताराकडे हे एक अद्भुतच लीळा आहे. आपल्या आकलनाच्या पुढे आहे ती. विचार केला तर पटकन समजतं. म्हणून ते सांगतात गोसाव्यांचे शिष्यत्व लीळा श्री प्रभूचे स्वरूपत्व आहे. जी आता लीळा चालू आहे, होती किंवा आता आहे ती, आणि क्रीडा पण चालू आहे तिथे. लीळा आणि क्रीडा. क्रीडा ह्या होत असतात आणि लीळा पण होत असतात. असं बारीक साहित्यिक हेतू आहे त्याच्यामध्ये, बारीक बारीक गोष्टी असतात. त्या दोन्ही गोष्टी त्या हंसराजाकडून घडाव्यात असा हेतू स्वामींना आहे. मग स्वामी जेवण करायचे. श्री प्रभू बाबा तिथे आहे चिज्जड. आता हे निर्णय पाठ असल्यावर कळतं. तर म्हणाले भजन कोण स्वीकार करतं? न चिज्जड माया, म्हणून चिज्जड अंगी करते. मग त्या भजनामध्ये जे रस असतात त्या रसांनी कोण संतुष्ट होतं? ना म्हणे अज्जडा ते आल्हाद. अज्जड मायाला आल्हाद होतो. मग स्वामींच्या मायापुरामध्ये परमाणू आहेत, हाडं होतात, रक्त मेद मांस वाढतं. तर ते म्हणाले जडा पुष्टी, जड मायेला पुष्टी होत असते. माझ्याकडे ईश्वराला काय काय ईश्वराला तिथे आम्हाला ईश्वर तर तृप्त काम आहे, त्याला तृप्ती वगैरे काही गोष्टी नसतात. मग काय गेलं काय आलं? अहेतुक मायापूर भजन, प्रेमाप्रती साधन जे सांगितलं ते काय गेलं ना, त्याने त्या भावाचा, पदार्थातील ज्ञानयुक्त भावनेचा तिथे संकल्प जो असतो तो मायापुरातील ईश्वर स्वरूपाने
स्वीकार केला. म्हणून स्वामी म्हणाले, बटिकाचे परिखाण मंत्रण, कवणाचे शतभोजन. पहा म्हणाले, द्या 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 म्हणाले, आणा इकडे. त्यांनी बाजूला ठेवलेलं गटरोस आणायला लावलं पैठणला स्वामींनी. ते एका दिवसाला आपण म्हणाले, द्या म्हणाले वानरा भुकेला अशी. आंबे आणावे म्हणे, शिव बाबा म्हणायचे, आंबे आणावे म्हणे, खावे म्हणे, मेला आणा म्हणे. हे सगळं आंबा तर कुठंच नाही मार्केटला. मग ते भटोबास म्हणतात, अरे स्वामी म्हणतात ना, मग जाय ना म्हणाले. बघ कुठं दिसला झाडाला. तर हे जे ईश्वर स्वरूपाचा स्वीकार असतो. म्हणून आपले सगळे विधी ईश्वर स्वरूपानेच स्वीकार करावे लागतात, तरच साध्यपर गोमट होतं. मग आपला विधी कोण स्वीकार करतं? जर विधी तसा असला तर ते, विधी चुकला तर दुसरीची जन्म. स्थानापतीची स्थानापती, ज्याचा तो स्वीकार करत असतो. अशी सगळी अवघड घटना जीवनामध्ये होत असतात आणि तिथेच माणसाचं चुकतं सगळं. आपला प्रोग्राम स्वीकार कोण करायला? कंपनीत एक ऑर्डर आहे आणि दुसऱ्या कंपनीचं काम सुरू आहे आपलं. पेमेंट कोण देईल तुम्हाला? असं सगळं आवडच काम आहे ते. दैवराहाटीमध्ये थोडं आवड होतं ते. एक तर ते अनुसरण पाहिजे, मग नंतर स्वीकार आहे. ह्या हंसराजा वेधीशी अनुसरलेल्या असल्यामुळे त्यांचं दोन्ही अवताराला स्वीकार आहे. व्यक्ती बदललं की विधीचं मूल्य बदलत असतं. किंवा आपल्याकडे खूप मोठा अधिकार आहे, पण आतमधल्या विचारांचा गोंधळ आहे, तर विधी स्वीकारला जात नाही. अशा सगळ्या भानगडी होतात. तुम्ही युक्त अनुसरलेले आहात, म्हणजे अनुसरणं तुमचं जिवंत आहे, पण भाव हिणावला, विधी हिणावला. त्याला म्हणायचं विधीचं हिणावणं, भावाचं हिणावणं, श्रद्धेचं हिणावणं. ह्या सगळ्या गोष्टी किंवा विपरीतच झाले, तुम्ही गेलं ते सगळं, कुठलाच विधी लेखी लागलं. म्हणून त्यांना जाय बावीसाचे दोष म्हणतात. कखाय भोगला तुम्ही, सतत तुम्ही वर्म स्पर्श करत गेलात, आहे ना. मुद्दाम तो चॅप्टर स्वामीने अलग ठेवलाय. ह्याला दैवराहाटी म्हणतात, दुसरं काय. अधिष्ठानम करता करणंच पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पौंचनम. हे दैव तुमचं या 5 क्रियेवरती अवलंबून असतं. तुमचं अधिष्ठान महत्वाचं असतं. विचारांचं अधिष्ठान, बोधाच्या अधिष्ठानावर अनुसरणाचा शृंगार सुरत असतो, मेकअप होत असतो. आणि मग कर्ता पुरुष महत्वाचा असतो, की नाही. कर्ण, तुमची विधी क्रिया कोणची आहे? अनुसरल्या पुरुषाची. अधिष्ठान, कर्ता, कर्ण. पुन्हा पुढे काय सांगितलं? पृथक विधम. तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे. नित्यविधी आणि निमित्तविधीचं पृथक्करण, 3 गोष्टींमध्ये आपण ते विधी शोधतो का व्यवस्थित. आणि मग पुढं सर्वज्ञ सांगतात की कसं आहे पुढं, मग ते विविधाश्च पृथक चेष्टा. तुमच्या चेष्टा म्हणजे विचार, तर चेष्टा शब्दात चेष्टा नाही आहे. तुमचं उचित कर्म काय,
त्याच्यावर ते दैव करायला घेतो. काय श्लोक मस्त आहे की ते, आहे की नाही? अनुसरल्या पुरुषासाठी तो श्लोक महत्वाचा आहे. दैवम चैवात्र पंचमम. पंचम. या 5 यांनी तुमचं दैव, आद्यंती दैव मध्ये पुरुष. ते चेत होत राहतं. दैव उदास असेल अशी भानगड आहे. अनुसरल्या पुरुषाचा तो श्लोक आहे. त्याला श्रीकृष्णाने उच्च लेवल सांगितले. प्रत्येक विधीचं अधिष्ठान तुम्ही कोणाला दिलं, तुम्ही विधीच्या अधिष्ठानाने युक्त आहात का? तुम्ही आहे का युक्त? अधिष्ठान आहे का तुम्हाला? असा हा बनाट श्लोक आहे, असा सुंदर श्लोक. आणि त्याच्यावरती तुमचं सगळं आद्यंती दैव पंचकरण आणि दैव असं बिघडत राहतं. आणि घेणं न देणं, काहीच घेणं नाही, देणं नाही, काहीच नसतं. आतले जे चातुष्ट असतात ना, असे भयानक असतात. 4 चातुष्टे. मनःष्ठाणेंद्रियाणे जे तुम्हाला पूर्वप्रमादातून आले. वायुर्गंधा निवाश. ते कसे आले तुम्हाला? मागच्या जन्मातले संस्कार घेऊन. जसं हवा येते, वायुर्गंध गंध घेऊन येते. आपण म्हणतो ना, काय वास आला छान. स्मशानात गेल्यावर तसला वास येतो. कोणी मेलेला असलं तिथं जवळून गेलं तर तसा. इंद्रिय मनःष्ठाने म्हणजे काय आहे ते? मन आणि षष्ठान इंद्रियाने तुम्ही मनाला इंद्रियात घेतलंय. याच्यापी उत्क्रामतीश, उत्क्रमण करताना ते सगळं जीवात्मा इथं घेऊन येतो दैवराहटीत. योगभ्रष्टो जायते. मग इथे तो वेगवेगळे कार्यक्रम राबवतो. तो दैवराहटीत आल्यावर विशेष टाकल पोळीच देईल, आहे की नाही? विपरीतच होईल, देमतीसारखं भरपूर आहेत दैवराहटीत आलेले. हे तेच असतात सन्निधानाचं ते सन्निधान. वाराणसी की जे ते फेडावे, इथंच फेडावं लागतं ते. मग हा खेळ दैवराहटीत आधी चालतो. दैवात गीत आहे ना, खेळ कुणाला कळला का दैवाचा. दैव म्हणजे नशीब बिशीब काय, इथे दैवाचा असं चालू राहतं ते मस्त छानपैकी. आणि मग त्याच्यामध्ये ब्रेन हॅमरेज होणे, अटॅक येणे, हे तुमच्या त्याचं फलित आहे. ते गिफ्ट आहे ते. अर्धांग वायू होणे, माइंडला जास्त विचारांचं प्रेशर झाल्यावर काय होतं? सुरू झालं ते. मग अशा ह्या क्रिया जन्म होतो विचारात, विकृत विचारात. तशा त्या हंसराजा ज्या आहेत त्या बिचारीचं काय नाही, कशातच काय नाही. वेदवंत आहे ती, बोधवंत थोडीच आहे. मग वेदवंतच बरं वाटतंय मला. आता हल्ली तर वेदाने सगळ्या क्रिया स्वीकारात पडतात परमेश्वराच्या. बोधवंताचं लेखीच लागत नाही. त्याच्या टायरला पंक्चर होऊन जातं. त्याचं टायर आहे की नाही, पंक्चर होतं त्याचं जायबावीस आधी दोषाने. किंवा हा इकडले प्रमाद, वृत्तीधर्तीचे प्रमाद, इकडे षडवेद प्रमाद, इकडे जायबावीस आधी. ह्या कचाट्यातून त्याला जायचे अनुसरण घेऊन कैवल्य गडाला. कसं शक्य आहे झालं ते? आवडच आहे रे. म्हणून ते सांगतात की इथे जी क्रिया आहे ते ईश्वर स्वीकारतात. तर कोण आहे पुढचा त्याच्यावरती क्रिया, ती भाकरी अवलंबून आहेत. म्हणाले कसं? मला तुम्ही काहीतरी सांगितलं इथं आम्हाला अवघड ना. मला येत हा प्रतिमेचे निभजने ब्रह्मांडस्थ
स्वीकारे आणि मग तोषोनी फळ दे. पाला पाण्यात तो अभिमानात. किंवा प्रतिमेच्या ठाई आलीच कुठली प्रतिमा आणि त्याच्या ठिकाणी भजन घडलं, चरित्रात आहेत गोष्टीच्या, तर म्हणाले ब्रह्मांडस्था स्वीकारे, ते काय असेल ते, आणि तोष पावते, मग ती फळ देते. तैसे चिज्जडाचे नाल्हादे सर्वज्ञ जेव्हा मायापूर घेऊन विचारतात, या सृष्टीमध्ये कोणाच्या घरी जातात, भोजन स्वीकार करतात, त्यावेळेला त्या चिज्जडाला आल्हाद होतो. मग तो चिज्जडाला आल्हाद आला कारण तो त्र्यांश आहे, ब्रह्म माया ईश्वर. आलेला परमेश्वर पण तसाच युक्त आहे, घटाकारी आकारे होते. चिज्जड चिज्जड येऊन त्रिविध माया, ऐशा मायापुरातेशी करून परमेश्वर कर्मभूमीमध्ये असं परिभ्रमण करतात. त्यावेळेला ते चिज्जडाला मोठा आल्हाद होतो आणि मग स्वामींना आल्हाद. ब्रह्मांडात कोप कशाने होतो? यायशी उघडी नागवी दिसत असते चिज्जड. हे काही या प्रती बोलले मला, या प्रती चिज्जड. आणि चिज्जडाचा कोप झाल्यावर सगळा समग्र निर्वंश होतो. असे श्रीकृष्णांचं चिज्जड कोपलं म्हणजे माझं ऐकत नाहीत काय. बर ठीक, बघितलं सांगून त्यांना, नाही जमत काय. बर ठीक, विचार केला मला, सगळं सोन्याचं करून ठेवलंय, कुणासाठी केले, यावला तर चांगली निघत नाही माझं, लय छान दिलाय ना. बर सांगितलं चिज्जड, टाक बघून, मारून टाक, 1-2 मिनिटाचं काम खतम करू इसको. चिज्जडाने विचारलं असं मला, हो सोन्याची द्वारका, हो महाराज बडवून टाक. कृष्ण कसे दुःखी मनानं आहे का नाही, कर्पूर कज्जले, कुठं मेले ते माहीत पडलं नाही जगाला. जगाचा सम्राट पण कसा मेलाय, निष्काम. अर्जुनाला सांगितलं माझ्या पट्टराण्यात घेऊन जा मथुरेला, त्यांना व्यवस्थित व्यवस्था कर, आईप्रमाणे सांभाळ बाळा. अर्जुन म्हणाला का हो दे, बस म्हणाले आता हे मला सगळं संपवून जायचे, पुन्हा भेटा येऊ नको मला, चन्नी घे बायका माझ्या घे. श्रीकृष्णांचा मृत्यू कसा पाहिजे होता, स्टँडर्ड आहे का नाही. कसा मृत्यू आहे श्रीकृष्णांचा, फंटॅस्टिक. जे होतं ते सगळं समाप्त केलं, स्वतःचा वंश ठेवला नाही. कटकट मारे हे भोसरीचे ऐकत नाहीत, दे सम. ह्या निष्काम कर्मयोग म्हणतात स्वामींचा. कुठंच अडकलं नाही. महाभारतात युद्ध केलं, कुठं अडकले ते, त्याच्यात अडकले नाही ते. उगाच समसम झाली त्या अवताराची, हे की नाही, अडकले कुठंच नाही. विनाकारण हार्डवर्क झालं कृष्ण. तिकडं त्या मामाने त्रास दिला, इकडं असलं झालं. महाभारतात भेटले बोधवंत, ह्यांनी त्रास दिला, तूच खेळत बसले, याही स्वप्न भंगलं गेलं. मग कृष्ण उदास होते. गांधारीला म्हणाले चल भाई आता तू तुझ्या नवऱ्याचा प्रताप दाखवतो. म्हणाले चल बरं, डोळे उघड, कुठं जायचं, चल गी म्हणाले. चल बेटा, तुला स्वतःच्या रथात घेतलं आणि आणलं, बघ म्हणाले, बघ बरं हे काय काय आहे ते. गांधारीनं बघितलं, बाई गजाडन कुत्रे. अरे कृष्णा माझे लेकरं रे, मारे काय हाडू काय तो नरड यो, आणि माझा दोरी मग चल की, चल चल तुला घेऊन जातो, चल चल.
हे श्रीकृष्णांचा चिज्जडानं घेतलेला निर्णय आहे. चिज्जड आता खेदाते पावले. म्हणजे आता ही बाईला सगळं दाखवलं तरच बाईला शाप मिळू शकतो. हिनं शाप दिला तर मग म्हणाले बरं होईल मला. कसं वाटतं ग म्हणाले बाई बबडे तुला? तुझ्या मनात असं वाईट वाटायला लागलं त्या गांधारीचे. म्हणाले हा कडू ह्यानंच केलं म्हणाले सगळं. ह्यानं थांबवलं असतं तर झालं असतं म्हणाले. सगळ्या विधवा बाया रडायला लागल्या. ते दृश्य तुम्ही चिंतन करा, स्मरणीय आहे ती तुमच्यासाठी. ते रक्ताच्या खाचामध्ये ती गांधारीत बघते सगळीकडं. कृष्ण हळूच म्हणतो हो की इथं माझा अभिमान्यू गेला बघ बरं का बाळा, इथं मारलं ग बघ, आणि इथं बघ तुझा हा गेला इथं त्याला तो आवडायचा मामा, हा हे तुझा भाऊ मेलाय बघ इथे, हो हे दाढी बघ, दाढी दाढी बघ. जो त्या गांधारीला जर असा क्लेश झाला निर्माण, तुम्हाला ईशाच ह्यानंच केले बरं. आणलं घरात मिरवणूक, तिला मिरवणूक काढली गांधारीची तिची, आणि दुसऱ्या दिवशी शाप घेतला कृष्ण. हे चिज्जडाचा आहे. चिज्जडाचे नि खेदे खेद, आल्हादे आल्हाद, तोषे तोष, हर्षे हर्ष, प्रसन्नता प्रसन्नता. ह्या विधीने आपल्याला असं होत असतं. तुम्ही देवपूजा केली, कुणाला आल्हाद होणार? तुम्ही स्मरण केलं, कुणाला आल्हाद होणार? तुम्ही विधी आचरला, कुणाला आल्हाद होणार? तुम्ही अविधी आचरला, कुणाला खेद होणार? साऱ्या गोष्टी आहेत विराट, कळायलाच पाहिजे ना. असं होतं ते. डांगरेशाने काय केलं? आल्हाद केला स्वामींना. तोषे तोष निर्माण केला. म्हणजे ठीक आहे, तू तर जा म्हणाले भाऊ, तिच्या प्रवृत्ती तुम्ही तर विश्व व्हा डांगरेश. डांगरेशला हवं जाऊ बोलायचे स्वामी, अहो तुम्ही तरी विषय व्हा ना म्हणाले तिच्यावर, असं काय करतात? तर ही जी चिज्जड आहे स्वामींना घेऊन जात असते. म्हणून तीच साध्य दे, साध्य दे, साधन दे, आणि त्या अनुसरल्या पुरुषाची मग ती ओळख सारते. असं ते सगळं अवघड आहे. तुम्ही इकडे ओळख सारली की ती तुमची ओळख सारते. मग तुम्हाला कोण हात लावणार आहे ब्रह्मांडात? हे का नाही? चिज्जडच तुमची आता ओळख सारायला लागली. न भ्याव साधे वर पडते आकाश. आकाश धरण्याची कोणाची ताकद आहे? आकाशाचा व्याप आणखी सायन्सला समजला नाही. आकाश किती लांब आहे सायन्सला नाही कळालं. आणखी हे कुठं जाऊन टेकतंय नाही कळालं. त्याने लय विमानं फिरवले. 56 कोटी ब्रह्मांडामध्ये आणखीन जायचंय सायन्सला, आहे की नाही? एकाच ब्रह्मांडात फिरायला तर एवढं मोठं शोध करायला सायन्स. हे अनंत ब्रह्मांडे, अनंत माया, अनंत परमेश्वर, तिथे अनंत कर्मभूमी, तिथे आपला शोध आहे. आणि आपलं अस्तित्वच काय पिटुकल्याचं. आपला जो मीपणा किती दिवस चालतोय, अस्तित्व किती आहे आपल्याला? केसाईत काही नाही. किती मरमर संसारात पावायला मजा मिळते. लय बाबा त्या युगासाठी मरमर असती. म्हणून ते सांगता साध्य दे, चिज्जडाचे नाल्ला दे, हे ब्रह्मांड तुम्हाला ओळखतं. काय विचारसरणी या साधूची, जे विवेचन करतात त्यांची. मग तो वासनिक तसा असला तरी त्याला पण चालतंय. ते उपदेशित असा असला तरी त्याला कार्यक्रम होतो त्याचा, बरोबर करता स्वामी. तसे लेवल पाहिजे त्याची, नाही तर होय विपरीत. कोडव साहेबांसारखं व्हायचं विपरीत. तू घर ना आचर ना, तुला जो प्राप्त झालेला धर्म आहे तो छान एखादी संस्था काढ, उत्तमातलं उत्तम उदाहरण समाजापुढे पेश करा, नाही का? विपरीत होऊन उदास होऊन फुगून बसणं काय अर्थ आहे?
तुला जो अभिप्रेत चक्रधर स्वामींचा धर्म आहे ना, तू काढ तसं, दे 1000 लोकांना दीक्षा, तुझ्याकडे पैसे आहेत, काय अभिप्रेत होऊन बसतोय तू साधू संतावर. बरं तू स्वामी आहे मग ठीक आहे ना, काढ आश्रम, घर बसलाय गुपचूप, तुला जो अभिप्रेत धर्म आहे तू कर ना, तुझा आहे प्रेम प्रेम संबंधाला, तुला कोणी नको म्हणलंय का? पुणे असं असतं. एकदा शोभाचे कार्य सुरू झाले की धर्मस्फुरत त्यांना सांगायला पाहिजे कोणीतरी जाऊन पुढं साहेबांना की तुम्हाला जे अभिप्रेत आहे ना अस्थिपरी, ते तुम्ही एखादा मठ बांधा मोठा आणि तिथे तुमचा अस्थिपरी दाखवा, प्रॅक्टिकल दाखवा, हे असं असतं. समाजाला पटलं, समाज येईल ना तुमच्या मागे, पण ते नाही करत, जीव करू देत नाही. म्हणून ते सांगतात हंसराजा ते वेदवंते पर अनुसरली, म्हणून त्या हंसराजांना दोन्ही अवताराच्या सेवेचं घुमट घडलं आणि अशा प्रकारे स्वामी आता तिथून निघालेले आहे. आता एक दुसरी लीळा. अष्टी महालक्ष्मी वस्ती द्रव्यदा कथन. अष्टीला स्वामी आता टाकरखेड्याहून विजय केले. महालक्ष्मीच्या देवळी उत्तराभिमुक्तेत महालक्ष्मीचे देऊळ, तेथे सर्वज्ञ राहिले. बाईशी चरणशाळन केले, विडा ओळगविला. गोसावी ती दिसाचा वेचू घेतला होता तो सरला. बायसाजवळी वेचावया काहीच नाही सामान वगैरे. तिथे 3 रुके उरले होते, ते मागाची सरले. बाईशी म्हटले, बाबा बाबा आता वेचू सरला, वेचावया काहीच नाही, काय करू? सर्वांनी म्हणले, बटिका जागा, 16 दामी पोफळ फोडणा घाण ठेवा. ते चांगले भट आहेत सोबत, त्यांच्यावर एक यारकिता घाण ठेव. 18 दामाचा वेच आणा, 8 दाम रोख आणा. तर चांगले भट्ट आहेत. हो जी म्हणाले, ठीक आहे. बाईशी गोसाव्या ते म्हणितले, बाबा 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 ते हा पोफळ फोडणा माझा रवणभवण आहे म्हणाले, तो नवसाचा आहे, त्याच्यावर तुमची नजर चालली म्हणाले. पुन्हा पुन्हा का घाण ठेवता बाबा? बाबाशी काय मागू ते येते ना असे म्हणाले. हा अडकी तर किती चांगला आहे म्हणाले बाबा. सर्वज्ञ हसले. सर्वज्ञ म्हणतात, बाईसांना, बाई येथ द्रव्याची जर प्रवृत्ती असे तर हे देवता देखील एक खाली एके दांडेनी 7 लोही द्रव्य भरलिया. 7 हंडे आहेत म्हणाले बाई. ते या खांबाखाली खांबी आळली असती, आळमाळ माती परती केजेला आणि दिसतील. सर्वज्ञांची भाषा आणि सर्वज्ञांचं विवेचन मोठं आहे. बैसाला स्वामी म्हणतो, बाई तर प्रवृत्ती नाही आहे, आम्ही तर अशी जर माती अशी केली, हंडेच हंडे आहेत म्हणाले. हे बघा, आळमाळ माती परती केजे, आळमाळ शब्द आहे इथे. पर येथे एथ काढावयाची प्रवृत्ती नाही. बाई तैसे होईल मग हे काय? असं केलं तर मला आम्ही भेटणार नाही तुम्हाला, आम्ही अदृश्य होऊन जाऊ. पैसा म्हणतात, ना 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 बाबा, ठेवा ठेवा, अडकेचा अडकेचा ठेवा. सर्वज्ञ म्हणता, बटिका जा, बाईशी सांगते तो हट वेचा आणा. जे उद्धार करायचा ना, कोणाचं काहीतरी खाल्ल्याशिवाय स्वामींच्या परिभ्रमणाचा उद्देश सफल नाही होणार. म्हणून ही लीळा सर्वज्ञांनी केली. सर्वज्ञ म्हणतात, चांगदेव भट्टाला जा. मग ते गेले. पोफळ फोडणा वाण्या पाशी घाण ठेवला, 8 दामाचा बेच आणला, 8 दाम रोकड आणले. बाईशी उपहार गोसाव्याच पुरता निपजविला. बाईचा हट्ट लगेच टाकून द्यायचा आहे ना, बाईसांचे मोठेपण आहे.
त्या अडकीच्या बाईसांचं मोठं प्रेम, पोपळ फोडणं बाईसांचा. पैठण घेतला फारच बाईसांचं स्वतःसाठी तरी काय होतं, स्वामींना सुपारी द्यायची आहे कापून, दाताला टोचल माझ्या स्वामींच्या. खरं प्रेम करावं बाईसांनी स्वामींवर. कधी जीव धर्म आडणे आलाय ना. कसं आश्चर्य आहे बाईसां. त्या नावेत बसल्यावर बाईसांचं काय गडबड झाली. एक तू न मिला सारी दुनिया मिले तू. बाईसांनी निर्णय घेतला तिथे, आहे की नाही. बाईसांचं मोठेपण आहे. लगेच गाडकीचा त्याग, लगेच स्वयंपाकांना गपचूप प्रसन्नतेने उपहार केला. पूजावसर झाला, आरोधना झाली, गोळा झाला, विडा झाला, पोट झाला, उपोट झाला आणि गोसावी आसनी बसली. स्वामी बसले. तो क्षणा एका तो वाणिया दुसरं पोपळ फोडणं घाण ठेवून आणलं होतं ते. तो पोपळ फोडणा ऐसा ते पुरुष कैसे असते, असं म्हणून तो वाणी तो सगळं पोपळ फोडणं घेऊन पाहावया आला हातात. म्हणजे हा अडकीचा एवढा शृंगारलेला आहे. तर त्याचा अडकीचा तो किती सुंदर असेल. गोसाव्याचे देखील त्याने गोसाव्याचे अगाधत्व पाहिलं. सर्व सौभाग्याचा निधी देखो. ही तर श्रीमूर्ती तुम्हाला अशी आठवायची आहे. सौभाग्याचा निधी, अगाधाचा अगाध, सौंदर्य निधान, कृपा माऊली, तो त्या विचारानं आलेला आहे ना. ते काही येड नाही आहे आलेला व्यक्ती. त्याने कमीत कमी तो वाणी असल्यामुळे शिवपुराण तर नक्की ऐकलेलं आहे त्याने. नाही ना, शिवपुराणात सगळं वर्णन परमेश्वर स्वरूपाचं आहे. मधुरम मधुरम अखिलम मधुरम त्यानं पाठ करून आलेला. म्हणाले अरे हा खराच मधुर आहे, श्रेष्ठ आहे. आता लीळास्मरणाचा विषय राहिलेला नाही. हे असला गाभा स्मरण वगैरे कमीत कमी शब्दानं तरी म्हणावं देवाला. असं हेमंती भाईंभट्टाने हा एक प्रयत्न केलाय. केविलवाना प्रयत्न आहे त्यांचा सध्याच्या काळात. ते शब्दाला आकार देऊन सांगतात ते. सौभाग्याचा निधी, आनंदाचा सागर. अरे येऊ बाबा, अरे वा वा म्हणाले. इथं बसलेच की समोर आपल्या. वा वा वा. आणि मग तिथे ते चांगले भट्टाला विचारतात. म्हणाले का हो, तुम्ही चालते आमच्या दुकानात? म्हणाले हां. तुम्हीच पोपळ फोडणं घाण ठेवलं? म्हणाले हो. म्हणाले ते यांचाच आहे का मग? म्हणाले हां यांचाच आहे तो पोपळ फोडणं. मग त्या वाण्याने पिशवीचे 16 दाम काढले, गोसाव्यापुढा ठेवले, श्रीचरणा लागला आणि म्हटले जी तरी आपला पोपळ फोडणा आणून झाडाव. चांगले भटा ते म्हणले भटो झाला, आपला पोपळ फोडणा घेऊन या. गेले, घेऊन आले. मग गोसावी तेथून विजय. आला बाईसांचा पोपळ फोडणा परत आला. आणि त्या वाणी हा एक वाणी भाग्यवान आहे. मेहकरचा एक वाणी भाग्यवान आहे की नाही. हे 16 दाम. मेहकरला किती होते? किती किरण आणलाय बाईसांनी? दंड